तर आज आपण बनवणार आहोत उन्हाळ्याच्या आहारातील योग्य अशी शरीराला थंडावा देणारी काकडीची कोशिंबीर। झटपट तयार होणारी फक्त 5 मिनिटात ही काकडीची कोशिंबीर तयार होती। ही काकडीची कोशिंबीर खूप चविष्ट लागते, त्याचबरोबर ही खूप पौष्टिक आणि हेल्दी पण आहे। चला तर काकडीच्या कोशिंबीरच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर ही काकडीची कोशिंबीर बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारची काकडी घेतली तरी चालते। तर आता मी अशा पद्धतीची काकडी घेतली आहे आणि ह्या काकडीचे दोन्ही साइडचे टोकं कट करून घेतले आहे। आता ह्या काकडीची साले काढून घ्यायची आहे आणि ह्या काकडीला आता अशा पद्धतीने कट करून बारीक पीसेस मध्ये अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे। तर आता खलबत्ता घेऊन त्या खलबत्त्यामध्ये भाजलेली शेंगदाणे टाकून जाडसर कूट तयार करून घ्यायचा आहे। तर ह्या शेंगदाण्यांना असं खलबत्त्यातच का कुटायचं आहे। खलबत्त्यात हे शेंगदाणे जाडसर कुटल्या जातात, परंतु मिक्सर मधून जर आपण शेंगदाणे जर काढले तर काही शेंगदाण्याची एकदम पावडर तयार होती, तर काही शेंगदाणे जाडसर राहतात, तर काही सगळेही राहतात आणि खलबत्त्यात एकसारखे शेंगदाणे कुटले जातात। तर आता ह्या बारीक चिरलेल्या काकडीवरती घट्ट 3 चमचे दही टाकायचं आहे। जर तुम्ही दही खात नसेल किंवा तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही याऐवजी 1 चमचा लिंबाचा रसही टाकू शकतात। आणि यावरती आता जाडसर कुटलेला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे आणि आता चवीसाठी मीठ टाकायचं आणि यात आता हिरवी मिरचीचा ठेचा टाकायचा आहे। हिरवी मिरचीचे जर तुकडे जर टाकले तर ते दाताखाली येतात आणि खूप प्रमाणात तिखट लागतं, त्यामुळे जर अशी हिरवी मिरचीची जर पेस्ट जर टाकली सगळीकडे एकसारखा फ्लेवर देते। तर आता ह्या काकडीच्या कोशिंबीरसाठी फोडणी तयार करून घ्यायची आहे। त्यासाठी मी गॅसची फ्लेम ऑन करून त्यावरती कढाई ठेवून 2 चमचे पोहे खाण्याचे तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि तेलही आता चांगलं गरम झालेलं आहे। यात आता जिरे, मोहरी, हिंग टाकून कडकडीत फोडणी तयार करून घ्यायची आणि ही तयार केलेली कडकडीत फोडणी आता ह्या काकडीच्या कोशिंबीरवरती घालून घ्यायची आणि वरून अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आता या काकडीच्या कोशिंबीरला चमच्याच्या साहाय्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं। चला तर सर्व करण्यासाठी ही आपली काकडीची कोशिंबीर तयार झाली आहे। उन्हाळ्यासाठी शरीराला थंडावा देणारी ही काकडीची कोशिंबीर 5 मिनिटात तयार आहे। उन्हाळ्यासाठी ही काकडीची कोशिंबीर जेवढी हेल्दी आणि पौष्टिक आहे त्याचबरोबर खूप चविष्ट आहे। तर उन्हाळा स्पेशल ही शरीराला थंडावा देणारी काकडीची कोशिंबीरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी तुम्हाला युजफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे मग अशा पद्धतीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील।